सदस्यांना तुमच्याकडून शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. गणेशोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. ग्रुप ग्रामपंचायत दैवली आणि आमचे सहकारी मित्र अमरदादा मिसाळ यांच्या माध्यमातून हा आयोजित केलेला सोहळा आणि या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसाददादा थोरवे, आमचे ढवळे साहेब, अमरदादा, सर्व या ग्रामपंचायती सर्व मेंबर, एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपल्याला दैवली ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी बघायला मिळतोय आणि एक चांगली व्यवस्था अमरदादाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दादा, तुम्ही मगाशी बोलत होतात, मी ऐकत होतो का अमरदादाचं कार्य ही खरंच अमर आहे आणि अमर राहण्यासारखं कार्य अमरदादांनी या ठिकाणी केलेले मी इथं नमूद करेल. आणि एक चांगल्या प्रकारचं कार्य, एक गणपती विसर्जनाचा एक सोहळा, एक नयनरम्य सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मी संपूर्ण दैवली ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करेल आणि आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने, आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या वतीने मी या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करेल. आमदार साहेबांची मनापासून या ठिकाणी यायची इच्छा होती, परंतु त्यांच्या घरी 10 दिवसाचा गणपती असल्यामुळे काही आपलेच कार्यकर्ते त्यांना भेटायला आल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यामुळे मी या ठिकाणी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो आणि या आजच्या या कार्याला मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जरूर प्रसाद थोरवे आमच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि करू दादा खऱ्या अर्थाने आपल्याकडून काही शुभेच्छा, कारण इथे चाललेलं कार्य आणि तुमचं साथ खऱ्या अर्थाने पाहिलं. आम्ही नेहमीच बोलतो आहे, आमच्या परिसरामध्ये बोलतो आहे, आमदार साहेबांचा जर आरसा असेल, आमदार साहेबांचा दुसरा पाठ असेल तर आमचे अमरदादा मिसाल आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला सलाम. त्यांनी केलेलं कार्य आणि दैवली ग्रामपंचायत आज अग्रेसर आहे, प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर आहे. खरं त्याचं दुसरं नाव म्हणून आम्ही अमरजी मिसाल यांचं घेतो. नक्कीच आज या ठिकाणी जर पाहायला गेलं तर खूप आगळा वेगळा असा सोहळा विसर्जनाचा हा या ठिकाणी सुरू असलेला. आज पाहायला गेलं तर या तालुक्याचे प्रथम युवा सभापती अमरदादा मिसाळ यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आज पाहायला गेलं तर हे घाट आणि विसर्जन आपण बघतोय की या ज्या काही रूढी या पिढी आहेत त्या जास्त करून शहरी भागांमध्ये राबवल्या जातात, पण आपले जे काय ग्रामीण भाग आहे ते आज शहरीकरणाकडे वळत आहे आणि तोच मानस डोळ्यासमोर ठेवून अमरदादा मिसाळ यांनी या ठिकाणी आज हा गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा या ठिकाणी आगळा वेगळा या ठिकाणी पार पडतात. खरोखरच अमरदादा मिसाळ तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण जनतेसाठी, येणाऱ्या लोकांसाठी राबवत आहात. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. आणि जरूर मी आमचे नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना विनंती करेल, साहेब खरं तुमच्याकडूनही आमच्या या पूर्ण आणि थोडं 2 मिनटं शुभेच्छा फक्त. नेरळ पोलीस ठाण्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या गणेश उत्सवामध्ये काळजी घ्यावी ही विनंती. जरूर, कारण काही नियम अटी असतात आणि साहेबांनी सांगितलं आणि आम्ही आज पहिल्यापासून गत वर्षापासून सांगतो, नेहमीच नेरळ पोलीस स्टेशनचे जे कार्यकारी अधिकारी या ठिकाणी असतात त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही जे नियम सांगाल ते आमचे नियम, तुम्ही जे सांगाल तेच आम्ही पार पाडणार. कोणताही या ठिकाणी ना वाहतुकीला बाधा येणार आणि कोणत्या प्रकारे